नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे. तर आज आपली उद्यापासून 350 बॅच सुरू होणार आहे. खरं तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं हे जे शेड आहे गुंजाळ पाटलांचं, त्यांचं पूर्ण नाव सांगा तुम्ही. माझं नाव शिवाजी सुखदेव गुंजाळ, मुक्काम गुळुंचवाडी, पोस्ट बेल्ले, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 98 50 24 50 80. हा, तर या ठिकाणी आपण 350 बॅच घेतलेली आहे आणि खरं तर शेड जवळपास 700 अंडी पुंजाचा आहे. पण पाला थोडा अजून पुढला बारीक असल्यामुळे आपण 350 बॅच घेतलेली आहे. आता या शेडचे उद्या चौके येणार आहे, तर त्याच्या आधी आपण काय काय केलेलं आहे, सर्वात महत्वाचा मुद्दा क्लिनिंगचा असतो. तर मागली बॅच गेल्यानंतर आम्ही समजा हे सरपण वगैरे हे बाहेर काढल्यानंतर हे पेटून दिलं. त्याच्यानंतर लगेच शेड धुतलं नाही. त्याच्यानंतर आपण डेकॉलचा स्प्रे घेतला यावरती आणि 20 किलो आपण ब्लिचिंग पावडर कोब्यावरती संपूर्ण शेडमध्ये बंद करून ब्लिचिंग पावडर मारली आणि 2 दिवस शेड तसंच बंद ठेवलं, जेणेकरून ब्लिचिंग मधलं क्लोरीन असेल त्यांनी पूर्णपणे जे बॅक्टेरिया असतात तेव्हा मेले जातात. आणि त्याच्यानंतर आपण हे शेड स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर आपण यावरती कळीचा चुना, खाली जे फ्लोरिंग असतं आपलं कोबा, त्यावरती आपण कळीचा चुना 20 किलो वापरून 40 किलो वापरून सॉरी 40 किलो वापरून आपण तो चुना आपण जसं जुन्या पद्धतीनं घराच्या अंगणाभोवती आपण सडा टाकत असतो त्या पद्धतीने आपण यावरती कळीच्या चुन्याचा वापर करून सारून घेतलेला आहे. आणि त्याचा पाण्याचा जो स्प्रे होता तो आपण वरती मारलेला आहे. त्याच्यानंतर आपण याचा आज ऍसिफोरचा स्प्रे घेत आहे. ऍसिफोरचा आज स्प्रे घेतल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपण जवळपास 4 लिटर आपण फॉर्मेलिंग त्याचं शेडमध्ये टाकून घेणार आहे, जेणेकरून फॉर्मेलिनचा जो गॅस असतो, ज्या नकळत ज्या बॅक्टेरिया शिल्लक असतात त्या पूर्णपणे त्याने नष्ट होऊन जातात. आणि उद्या आपण याच्यावरती शेड पूर्णपणे ओपन करून त्याच्यानंतर आपण चॉकी आपली शेडमध्ये घेऊ शकतो. तर या पद्धतीने क्लिनिंग वगैरे व्यवस्थित केली आणि चुना मारल्यानंतर एक विसरलो होतो मी, 5 लिटरचं आपण सॅनेटिक म्हणून जे औषध येतं 5 लिटरचं आणि त्याच्याबरोबर 10 पुढे आपल्या याच्या येत असतात ऍक्टिव्हेटरच्या. तर ते क्लिनिंग ज्या शेतकऱ्यांना सतत ग्लासरी वगैरे येत असते त्यांच्यासाठी एकदम बेस्ट रिझल्ट आहे त्याचा सॅनेटिकचा. ते पण अवश्य वापरत जा ज्या शेतकऱ्यांना सतत ग्लासरी येते, त्याचा एकदम भारी रिझल्ट येतो. त्यानंतर दादांचे जे सहकारी आहे बाळू आणि तुमचं काय नाव, बाळू आणि गणेश, हे दोघं पण बॅच काढण्यासाठी, रेशीम बॅच काढण्यासाठी आमचे मदत करण्यासाठी सहकारी आहे. आणि या पद्धतीने आम्ही उद्यापासून बॅच सुरू करत आहे. तर उद्यापासून ज्यांना शक्य असेल त्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघत जा. त्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलिंग, जी पूर्ण बॅचची डिटेलिंग असते ती रोजच्या रोज आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून प्रत्येक शेतकऱ्याला बॅच काढण्यासाठी त्याचा मदत होईल या पद्धतीने आपण त्याचे व्हिडिओ काढून प्रत्यक्ष आपण लाईव्ह ही बॅच करणार आहे. तर चला, धन्यवाद. आता उद्यापासून जे सुरू व्हिडिओ होतील ते तुम्ही सगळ्यांनी बघा अशी विनंती आहे. राम कृष्ण हरी.